नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या आपल्यावर कळत नकळत आतल्या आत कधी कधी उघडपणे जळत असतात. तर एखादी व्यक्ती आपल्यावर जळते हे कशावरनं ओळखायचं? आमचं काही यांना बघवतच नाही, नुसतं बघा रखा 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 बघत असतात आमच्याकडं. ह्यांच्या तर ना नुसतं पोटात दुखतंय आमचं सुख बघून. नजरच लय वाईट बाबा ह्यांची. नुसतं आमच्या आयुष्यात काय चाललंय ह्यातच इंटरेस्ट यांना. आमच्याकडं कुणी येऊ दे की लगेच बसल्याचा बघा बातम्या काढायला आणि लागल्या कांदा पिकवायला. चालताय तो आमच्यावर. असे संवाद, असे शब्द आपण नेहमीच ऐकतो. नमस्कार, मी विनया कुलकर्णी. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया आपल्यावर जळणाऱ्या व्यक्ती कशा ओळखायच्या. पहिली गोष्ट म्हणजे या व्यक्ती आपल्याला घरात, शेजारी, भावकीत, नात्यात, स्टाफमध्ये, ग्रुपमध्ये अगदी कुठेही दिसतात. काही व्यक्ती तर चांगुलपणाचा बुरखा पांघरून मैत्रीचा चेहरा लावून आपल्या सोबत असतात, पण आतून यांचं खूप आपल्यावर जळत असतात. मग या व्यक्ती काय करतात तर आपल्याबद्दल माहिती आधी गोड बोलून काढून घेतात आणि त्याला पदरचं तिखट मीठ लावून इतरांना सांगतात. तोंडावर गोड गोड बोलतात, पण आतनं नुसता जळफळाट असतो. त्या तुमच्या कौतुकात माग असतात आणि तुमची निंदा करण्यात मात्र सगळ्यात पुढं. सतत सतत तुमची इतरांसोबत तुलना करतात. तुमच्या समोर इतरांचे गोडवे गातात. समोर असताना सतत टोमणे मारतात. तुमच्याबद्दल वाईट साईट उठवतात आणि नामानिराळं राहायचा प्रयत्न करतात. तुमच्या वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट साईट भरवतात. सतत तुमची कॉपी करतात. राहणं, खाणं, फिरणं, कपडे, दागिने, बरंच काही. या व्यक्ती सोबत असतात पण सोबती नसतात. तुमच्या माघारी तुमचा विषय चवीनं चघळतात आणि अचानक जर तुम्ही तिथं गेलात तर वेगळंच हसून पटकन विषय बदलतात. पण त्यांचे डोळेच तुम्हाला त्यांचं खरं रूप दाखवतात ते तेवढे पहा. तुमच्या बॉसला वाईट साईट सांगण्यात या एक नंबरवर असतात. तुमच्याबद्दल उगाचच गैरसमज पसरवतात. तुमची इतरांशी भांडणं व्हावीत, वाद व्हावेत असं काहीच बघतात. मनातनं तुमचा इतका मत्सर करतात की तुमचे गोडवे ऐकून त्यांचं डोकं दुखायला लागतं. यांचं पित्त खवळतं आणि आतल्या आत जळून स्वतःचं नुकसान करून घेतात. तुमचं मोठेपण या व्यक्ती कधीच मान्य करत नाही, कधी कौतुक करत नाही. सतत सतत द्वेष 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 उघडपणे असतो. ते ठीक हो, पण गोड चेहऱ्या मागचा द्वेष ओळखणं कठीण बरं का. ओळखूनच राहा. पुढच्या एखाद्या व्हिडिओत आपण यांच्याशी कसं वागायचं ते सुद्धा बघूया. तोपर्यंत तुम्हाला सुद्धा असा अनुभव आहे का? तुमच्यावर सुद्धा जळणाऱ्या व्यक्ती तुम्ही ओळखल्यात का, आहेत का, याबद्दलच्या कमेंट मला नक्की करून कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.